पुन्हा भेटूया एका अल्पशा विश्रांतीनंतर। Shinobi Pro, a legend is born. Panasonic. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे एक्सक्लुझिव्ह भव्य शोरूम आता आपल्या धुळे शहरात। आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक दर्जेदार उपकरणांची मोठी शृंखला। विटेरा LED टीव्ही, स्मार्ट LED टीव्ही, 4K स्मार्ट LED टीव्ही, संगीत प्रेमींसाठी साऊंड बार, होम थिएटर, शुद्ध आणि शीतल हवेसाठी 5 स्टार आणि इन्व्हर्टर AC, वॉशिंग मशीन्स, कपड्यांच्या स्वच्छ आणि दर्जेदार धुलाईसाठी फ्रंट लोड, टॉप लोड वॉशिंग मशीन 10 वर्ष मोटर वॉरंटीसह, सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स 2 वर्ष वॉरंटी, डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर, इम्पोर्टेड BMR रेफ्रिजरेटर, साइड बाय साइड रेफ्रिजरेटर, 10 वर्ष कॉम्प्रेसर वॉरंटी युक्त डीप फ्रीजर, उत्कृष्ट कुकिंगसाठी मायक्रोवेव्ह ओव्हन, राईस कुकर, मिक्सर ग्राइंडर 5 वर्ष मोटर वॉरंटीसह, कॉफी मेकर इलेक्ट्रिकल केटल, सँडविच मेकर, पॉप अप टोस्टर, वॉटर प्युरिफायर, स्टोरेज UV, RO प्लस UV, स्टीम आयर्न प्रेस, ब्युटी केअर प्रॉडक्ट्स, हेडफोन्स संगीत प्रेमीसाठी, कॉर्डलेस फोन, एअर प्युरिफायर, अत्याधुनिक उत्पादने उपलब्ध। तर आजच अवश्य भेट द्या पॅनासॉनिक एक्सक्लुझिव्ह शोरूमला। प्रीमियम पार्टनर श्रीराम अप्लायन्सेस, 196 ब्रह्मचैतन्य 80 फुटी रोड, अग्रसेन पुतळ्यासमोर धुळे। प्रोप्रायटर सनी संजू खैरनार। मोबाईल नंबर 93 732 35 765 आणि 84 212 28 383। बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत। गुरुवार दिनांक 16 मार्च 2017 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या समोर टपाल कर्मचाऱ्यांच्या वतीने 1 दिवसीय आंदोलन करण्यात आले। यावेळी पोस्टमन MTS कर्मचाऱ्यांसह आदी संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। महाराष्ट्रात सुद्धा टपाल कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। पोस्टमन MTS कर्मचारी हा नेहमीच लढ्याच्या अग्रस्थानी असतो, त्यामुळे हा लढाऊ वर्गाच्या वाटेला प्रशासन कधी जात नाही। पण महाराष्ट्र सर्कल प्रशासनाने याच वर्गाचे खासगीकरण करून खच्चीकरण करण्याचा विडा उचलला आहे। त्यामुळे संयुक्त कृती समितीचा शूरसैनिक आता चौताळला आहे। दिनांक 13 फेब्रुवारी 2017 रोजी डाक प्रशासनाला दिलेल्या नोटीसद्वारे दिनांक 2 मार्च 2017 पासून जबरदस्त आंदोलन करीत पोस्टमन MTS संघटनेने घेतला आहे। खासगीकरणाला या अजगरी विळख्याचे स्वरूप पाहता आम्हाला खात्री आहे महाराष्ट्रात विविध श्रेणीच्या संघटनेकडूनही आम्हाला पाठिंबा मिळेल आणि पोस्टमन व MTSच्या हा ऐतिहासिक लढा यशस्वी होऊनच संपेल याची आम्हाला खात्री आहे। धुळे जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून आमच्या सरकार प्रमुख मागण्या अशा आहेत की किमान वेतन 26,000 आणि त्याचा लाभ 1/1/6 पासून देण्यात यावा, 1/1/2016 पासून देण्यात यावा। नंतर 2 नंबरची मागणी अशी आहे घरभाडे भत्ता पूर्वीप्रमाणे 30%, 20% आणि 10% देण्यात यावा। तिसरी मागणी प्रवास भत्ता 5,000 रुपये मिळावा। नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी। भरतीसाठी व्हेरी गुडचा हा जो बेंचमार्क सरकारने लावला आहे तो रद्द करण्यात यावा आणि सर्व केडरमधील रिक्त जागा आहेत त्या त्वरित भरण्यात याव्या आणि टपाल खात्याचे खासगीकरण बंद करण्यात यावं। या सर्व आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि सरकारने त्या त्वरित सोडवाव्यात। त्यासाठी हा 1 दिवसाचा संप आम्ही लादलेला आहे।